नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. मी STI रोहिदास चोंदे पाटील. या ठिकाणी आपल्याला आज तलाठी या पदाबद्दल संपूर्ण माहिती बघायची आहे. म्हणजे तलाठी हे पद नेमकं अस्तित्वात कसं आलं, त्याच्या मागचा उद्देश काय होता, तलाठी या पदाची परीक्षा नेमकी कोण घेतं, कशा पद्धतीने घेतली जाते, तलाठी पदासाठी तुमचं वय काय असलं पाहिजे, तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे, तुमची नेमणूक कोणाकडून केली जाईल, तलाठी झाल्यानंतर तुम्हाला नेमके काय कार्य करायचे आहे, कोणती कर्तव्य करायची आहे, तलाठी कार्यालयाला नेमकं काय म्हटलं जातं, तलाठी तुम्ही झालेच समजा तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते त्या ठिकाणी लागत असतात, तलाठी झाल्यानंतर तुमचं प्रमोशन पुढे कुठपर्यंत होऊ शकतं, कोणकोणत्या पदापर्यंत होऊ शकतं. चला तलाठी झाले आहे, मग पगार किती भेटणार, बदली होते का, होते तर नेमकी कोण करतं, कुठे होती बदली, तलाठी झाल्यानंतर काही ट्रेनिंग वगैरे असतं का. मित्रांनो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात, ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. बघा, तलाठी हे अत्यंत महत्त्वाचं पद, म्हणजे मी तरी वैयक्तिक सांगतो, मित्रांनो स्वतः मी ग्रामसेवक म्हणून काम केलेलं आहे 3.5-4 वर्ष. तेव्हा ग्रामसेवक आणि तलाठी ही दोनही पदं गाव पातळीवर काम करत असतात. मी जवळून या पदाच्या पावर बघितलेल्या आहेत. त्यावरून मी सांगतो की तलाठी हे क्लास 3 मधील वर्ग 3 मधील सर्वात पॉवरफुल पद आहे, ग्रामसेवकपेक्षा सुद्धा. एकतर ते महसूल डिपार्टमेंटचं पद आहे. मित्रांनो, हे पदाचं महत्त्व जे आहे ना, ते तुम्हाला कळेल तुम्ही जर MPSC UPSCचा अभ्यास केला पुण्यामध्ये जाऊन, औरंगाबादमध्ये जाऊन, तर एक म्हटलं जातं, मुलांमध्ये चर्चा होती की अरे UPSC मध्ये जो थकलेला मुलगा असतो ना, चला बाबा मी UPSC करतो आहे, मला कलेक्टर बनायचं आहे, मात्र काही कारणास्तव अपयश आलं, काही अडचणी आल्या, चला UPSC तिकडे होत नाहीये, मग करणार काय, तर मग राज्यसेवा करणार. राज्यसेवेमध्ये त्या मित्राचं नेमकं काय टार्गेट असतं, मग चला आता तहसीलदार होऊ, कलेक्टरनी झालो ना, इकडे तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर होऊ. बरं, मग MPSCतूनही जर नाही झालं सिलेक्शन तर मग तो क्लास 2 कडे वळतो. मग क्लास 2 मध्ये सगळ्यात बेस्ट पद कोणतं, तर STI. त्याला PSIची क्रेज असेल तर तेही करणार, परंतु STI हे एक बेस्ट पद क्लास 2 मधलं मानलं जातं, म्हणजे MPSC करणाऱ्या मुलांकडून. चला आता STI होत नाहीये, मग क्लास 3 मध्ये एखादी एक्झाम मला देऊन बघायची आहे, चोरून लपून मी देतो आहे, कुणाला सांगणार नाही, पण मला बाबा गरज आहे, मग मी देतो आहे क्लास 3ची एक्झाम. मित्रांनो, क्लास 3ची एकच एक्झाम त्या ठिकाणी OPSCचा विद्यार्थी देतो, ती म्हणजे तलाठीची. कारण की त्या पदाबद्दलची क्रेज आहे, त्या पदाच्या पॉवर्स आहेत. एकतर महसूल डिपार्टमेंटचं पद आहे. आता तलाठी म्हटलं तर तलाट्याचं कार्यालय असतं, त्या कार्यालयाला सजा असं म्हटलं जातं. काय, तलाठी कार्यालयाला सजा म्हटलं जातं. मित्रांनो, सज्जा असं डबल ज सुद्धा असतं काही ठिकाणी. तलाठी या असं हिंदीमध्ये पटवारी असा शब्द आहे. काय, पटवारी. आणि हे पद जर तुम्ही बघितलं तर हे खूप जुन्या काळापासून पद चालत आलेलं आहे. याला 1918च्या दरम्यान आपले जे शाहू महाराज होते यांनी पगारी तत्वावर तलाठी नेमण्यास सुरुवात केली. कुलकर्णी यांची वतनं त्या ठिकाणी त्यांनी नष्ट केली. कशासाठी नेमलं, तर जे काही जमिनीविषयीचे अभिलेख आहेत ते अद्ययावत केले गेले पाहिजे, तो त्या ठिकाणचा उद्देश होता. सध्याचं जे पद आहे मित्रांनो, ते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जो आहे 1966चा, त्यानुसार सध्याचं पद तलाट्याकडे क्रमांक 1 ते 21 अशा वह्या असतात, नोंदवह्या असतात, त्या तलाट्यांना अद्ययावत ठेवावे लागतात. चला मग तुम्हाला तलाठी बनायचं आहे, काय असली पाहिजे, शैक्षणिक पात्रता. ओके, तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रतेमध्ये पदवी तुमची पूर्ण झालेली असली पाहिजे. तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमधील असू द्या, मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये तुमची ती पदवी असली पाहिजे, किंवा समकक्ष अशी दुसरी पदवी जी चालते आहे, समकक्ष आहे, ती असली पाहिजे. ओके, पुढे MSCIT सुद्धा तुम्ही केलेली असली पाहिजे. नसेल तरी ती करता येते, मात्र असेल तर बेस्ट. MSCIT हे 2 गोष्टी तुम्हाला अत्यंत आवश्यक. आता तुमची परीक्षा कोण घेणार, थोडक्यात तुमची नेमणूक कोण करणार. मित्रांनो, जिल्हा निवड मंडळ, थोडक्यात कलेक्टर, यांच्या अंडरमध्ये सगळं काही होतं आहे. तलाट्यांचं त्यांची नेमणूक होती आहे. आता मागे बघितलं तुम्ही काही 1-2 वर्षामध्ये तर महापोर्टलने सुद्धा त्या ठिकाणी यावर काम केलं आहे. काल परवाचीच नगरची बातमी होती की तलाठीची परीक्षा रद्द करायची का, काही डमी उमेदवार वगैरे या संदर्भात काही बाबी चालू होत्या, परंतु नेमणूक जिल्हाधिकारी. आता तलाठी बनायचं आहे, कमीत कमी वयोमर्यादा तुमच्या लक्षात येतेच आहे. ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, याचा अर्थ तुमचे 21 वर्ष पूर्ण होत आहे.
कमीत कमीचा विषय नाही, मॅक्झिमम वयोमर्यादा किती आहे, किती वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तलाठी पदाची परीक्षा देऊ शकतात. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ओपन जनरल कॅटेगरीचे आहे, थोडक्यात अमागास आहेत, त्यांना 38 वर्षापर्यंत तलाठी पदाचा पेपर देता येतो. जे कॅटेगरीमध्ये आहे, मागासवर्गीयमध्ये आहेत, त्यांना 43 वर्षापर्यंत पेपर देता येतो. खेळाडू मग तो ओपनही असेल तर 43 वर्षापर्यंत, माजी सैनिक असेल, अंशकालीन कर्मचारी असेल तर त्यांना 46 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. चला आता नोकरी लागली, काम करायचं आहे. कर्तव्य, तलाठी म्हणून तुमची त्या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे, कारण कर्तव्य फार महत्त्वाचे आहे. बघा, ज्या काही जमीनविषयक गावाच्या नोंदवह्या आहेत मित्रांनो, त्या अद्ययावत ठेवाव्या लागतात, कारण की फार महत्त्वाचं असतं ते सगळं. त्याच्यानंतर जे शासन आहे, शासनाचे विविध शासन निर्णय असतात, परिपत्रकं असतात, आदेश असतात, ते जनतेपर्यंत पोहोचविणे. म्हणजे थोडक्यात जनता आणि शासन, इकडे जनता आणि इकडे शासन यांना जोडणारा दुवा म्हणून मध्यस्थ्याचं काम तलाट्याचं असतं. जसे तो शासनाचे आदेश परिपत्रकं जनतेपर्यंत पोहोचवतो, त्याच पद्धतीने जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते, गावामध्ये काहीतरी नुकसान होतं आहे, तेव्हा तो त्याचे पंचनामे वगैरे करून वरिष्ठांना कळवत असतो. ओके, म्हणजे नैसर्गिक आपत्तींची माहिती थोडक्यात वरिष्ठांना देण्याचं काम तलाठी करत असतात. पुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिधापत्रिकांची सूचीसुद्धा ते तयार करतात. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. इतर मग बरंच आहे, सातबारी देणे असेल, लहान सहान गोष्टी, भरपूर अशी कामं तलाट्यांकडे दिलेली आहेत. पुढचा मुद्दा येतो, झालात तुम्ही तलाठी, करतायत हे सगळे कामं, याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी भेटणार ना, पगार भेटणार, वेतन भेटणार. किती भेटणार मग? आता तुम्ही लेटेस्ट 7वं वेतन आयोग बघितला तर एक तुम्हाला 35-40 हजारापर्यंत त्या ठिकाणी पगार भेटत असतो तलाट्यांना. एक साधारण सांगतो आहे, मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, काही कपाती असतात, काही त्या एरियानुसारच्या काही घरभाडे भत्ते असतात, काही वेतनवाढी असतात, महागाई भत्त्याचं त्याच्यामध्ये ॲडिशन असतं, सगळं. पण 35 ते 40 हजार कमीत कमी पगार या ठिकाणी तुम्हाला भेटतो आहे. बदली म्हणाल तर तुमची एका जिल्ह्यामध्ये तुमची नेमणूक झाली आहे, त्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावामध्ये तुम्हाला बदली भेटू शकते. तुमच्यावरचं एकदम जवळचं नियंत्रण म्हणाल तर मंडळ अधिकाऱ्याचं. मात्र तुम्ही जिल्हा बदलीसुद्धा करू शकता. थोडंसं कलेक्टरच्या याच्यातून काही इतर कारणं तुमच्याकडे असतील तर तुम्ही एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकता. समजा तुमची नाशिकला पोस्टिंग आहे, तुम्ही औरंगाबादला बदली करून घेऊ शकतात. ओके, बदली संदर्भात ट्रेनिंग म्हणाल तर मित्रांनो, तलाट्यांचं ट्रेनिंग थोडंसं वेगळं आहे. तलाट्याने इतकं ट्रेनिंग कोणाचंच होत नाही असं मी तरी म्हणतो. काय? कारण की जसं नवीन काही योजना येईल शासनाची तसं ट्रेनिंग त्यांचं लागत असतं. कलेक्टर ऑफिसला तज्ज्ञ बोलवले जातात, सगळ्या तलाट्यांना सूचना दिली जाते, प्रत्येकाने जायचं, ते ट्रेनिंग घ्यायचं, गावापर्यंत ते पोहोचवायचं. नवीन अशी योजना आलेली आहे, असं डॉक्युमेंटेशन त्याच्यामध्ये करा आणि त्याचा लाभ घ्या. ओके, तर ट्रेनिंग सातत्याने चालू असतं. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रमोशनचा, की तलाट्यांचं नेमकं प्रमोशन काय आहे, तलाट्यांवरचं कंट्रोलिंग काय आहे. बघा, तुम्ही तलाठी झालात, तुमचं प्रमोशन मंडळ अधिकारी म्हणून होऊ शकतो. खूप कमी वयात झाले असाल तर नायब तहसीलदारसुद्धा तुम्ही होऊ शकतात. तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल आणि खूप कमी वयात झाले असाल तर तहसीलदार पदापर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. ओके, आता पदांचा क्रम म्हणाल तर तेच तलाठी, तलाट्यांच्या खाली ते कोतवालसुद्धा असतात. कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, अशा पद्धतीची ती वरती एक चढती श्रेणी आपल्याला लक्षात ठेवावी लागते. मित्रांनो, अशा पद्धतीने या सगळ्या बाबी आणि अभ्यास म्हणाल तर काय, एक 100 प्रश्न 100 गुण, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि जनरल नॉलेज, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, हे सगळंच विज्ञान वगैरे सगळं आलं. ते सगळ्यांची तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट तयारी करून जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे आहे, गुणवत्ता यादीमध्ये यायचं आहे, तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. मित्रांनो, नक्कीच याच्यातून तुम्हाला या व्हिडिओमधून बरंच काही शिकायला भेटलं असेल, बरीच महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल. नक्कीच तुम्हाला तलाठी होण्याची इच्छा झाली असेल. ज्यांना इच्छा झालेली आहे, जे अभ्यास करतायत त्यांना शुभेच्छा, ज्यांना फक्त माहिती हवी होती त्यांनासुद्धा शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.